नाही, याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले 2 वर्ष निवडणुका झाल्या नाही आहेत. त्यामुळे प्रशासकच आहे तिकडे, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तिकडे दबाव अभावी थोडासा हलगर्जीपणा दिसून येतोय महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात. आणि त्यामुळे काय झाले, सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो, दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो, पण काही 5 वर्षापासून लवकर येतो, तर मे महिन्यात ही नाले साफसफाई झाली पाहिजे. आता आम्हाला, मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले आहेत तिथे मी जाऊन आली, असं एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय काम. हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे. आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला, जवळजवळ 80 mm पडला, त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत, चोकअप झालेत. ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे, खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात. हे होतं दरवर्षी, पण हे आज एवढ्याशा पावसात एवढ्या लवकर झालं आहे. तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे.